नमस्ते मित्रांनो, नेहमी असं विचारलं जातं की कोणता म्युच्युअल फंड घ्यावा आणि कोणता म्युच्युअल फंड घ्यावा यासाठी बऱ्याच वेळा चर्चा होत असते आणि कोणता म्युच्युअल फंड बेस्ट आहे या विषयावर पण बरेच लोक विचारत असतात. तर हे खूप सिंपल आहे. खरं तर म्युच्युअल फंड समजणं हे खूप सिंपल आहे आणि घेणंहीच खूप सिंपल आहे. त्याच्या मागचं रिझन हे की त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे असं आपल्याला वाटतं, कारण आपण ते कॉम्प्लिकेशन जास्त जाणून घेतो. कारण प्रत्येक कंपनीचे जवळजवळ 50 कंपन्या आहेत, प्रत्येक कंपनीचे 1000 फंड्स आहेत आणि 1000 फंड रिलेटेड त्यातला कोणता चूज करावा असा सगळा खेळ असतो. बऱ्याच वेळा लोक थिमॅटिक फंड्स घेतात. थिमॅटिक फंड म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे किंवा फार्मास्युटिकल फंड आहे, IT फंड आहे, त्याच्यानंतर बँकिंग फायनान्स फंड आहे, तर असे बरेचसे, किंवा डिफेन्स फंड आहे. तर हे जे फंड्स आहेत थिमॅटिक, खरं तर मला म्युच्युअल फंडामध्ये यायचं असेल तर थिमॅटिक फंड घेण्यात काही मतलब नाही. मग तुम्ही डायरेक्ट शेअर घेऊ शकता. पण तुम्ही थिमॅटिक फंड घेताय म्हणजे काय करताय, तर जो फंड मॅनेजर आहे, तुम्ही ऑलरेडी म्युच्युअल फंडात आलाय म्हणजे काय करताय, तर तुम्ही पोलाईट झालात आणि तुम्ही हे ऍक्सेप्ट केलेलं आहे की माझ्यापेक्षा त्या फंड मॅनेजरला जास्त कळतंय. मग जर माझ्यापेक्षा त्या फंड मॅनेजरला जास्त कळतंय तर त्याची हात बांधून ठेवण्यात काय मतलब नाही. त्यापेक्षा बेटर काय आहे की त्याला फ्रीडम दिला पाहिजे, की त्याला जे वाटतंय ते करून दिलं पाहिजे. त्यामुळं काय होईल, तो त्याला ज्या कोणत्या सेक्टरमधले जे चांगल्या कंपन्या आहेत त्याला चूज करता येईल. आता इथं अजून एक गोष्ट आहे की ज्याचा म्हणजे आता तरी तुम्ही मला म्हणसाल की अरे पण तुम्ही नीट सांगा ना की कोणता फंड घेतला पाहिजे. तर ऍक्च्युअली यामध्ये आपण आपल्या टाइम हॉरिझॉननुसार ठरवलं पाहिजे. जर तुमचा टाइम हॉरिझॉन 3 ते 5 वर्षाचा आहे तर तुम्ही बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड घेतला पाहिजे, म्हणजे ज्याच्यामध्ये शेअर मार्केट प्लस गव्हर्नमेंट बॉन्ड प्लस कॉर्पोरेट बॉन्ड म्हणजे डेप्थ फंड्स याचं कॉम्बिनेशन असेल. दुसरा पार्ट येतो ज्याचा टाइम हॉरिझॉन 5 ते 7 वर्षाचा आहे, त्यांनी मात्र लार्ज कॅप घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये फक्त मोठ्या कंपन्या ज्या आहेत, ए ग्रुप ऑफ कंपनीज, त्याच फक्त घेतल्या पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी कमी असते, त्यामुळे रिस्क कमी राहते. ज्याचा 7 वर्षापासून 10 वर्षाचा टाइम हॉरिझॉन आहे त्यांनी फ्लेक्सी कॅप घेतलं पाहिजे, ज्याच्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप हे तिन्ही असेल. सगळ्यात बेस्ट फंड जर म्हणला ना म्युच्युअल फंडामध्ये तर तो हा फंड आहे. कारण त्याच्यामध्ये जो फंड मॅनेजर आहे त्याला प्रचंड फ्रीडम आहे, पण त्याचा टाइम हॉरिझॉन 7 ते 10 वर्षाचा असला पाहिजे. आणि ज्याचा टाइम हॉरिझॉन 10 वर्षापेक्षा पुढचा आहे त्यांनी मात्र स्मॉल कॅप घ्यायला हरकत नाही. तिथं प्रचंड व्होलॅटिलिटी आहे, पण 10 वर्षाच्या पुढचा कार्यकाळ असेल तर ते करायला हरकत नाही. आता यामध्ये अजून एक गोष्ट जो आहे महत्वाचा पार्ट, तो म्हणजे प्रत्येकाचा रिस्क ॲपेटाईट. ज्याचा रिस्क ॲपेटाईट चांगला आहे, मॉडरेट आहे, त्याच्यासाठी मी ही सिस्टीम सांगितली. ज्याचा रिस्क ॲपेटाईट त्याच्यापेक्षा थोडासा कमी आहे त्यांनी काय करायला पाहिजे, तर 2 ग्रुप केले पाहिजेत, 2 फंड्स घेतले पाहिजेत. म्हणजे लार्ज कॅपमध्ये 2, मिड कॅपमध्ये 2, किंवा फ्लेक्सी कॅपमध्ये 2, किंवा स्मॉल कॅपमध्ये 2 असं. आणि ज्याचा रिस्क ॲपेटाईट अजूनही कमी आहे त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्याचा टाइम हॉरिझॉन 10 वर्ष आणि अबाव असला तरी त्यांनी स्मॉल कॅप न घेता फ्लेक्सी कॅप घेतलं पाहिजे. ज्याचा टाइम हॉरिझॉन 7 ते 10 वर्षाचा आहे त्यांनी फ्लेक्सी कॅप न घेता लार्ज कॅप घेतलं पाहिजे. आणि ज्याचा टाइम हॉरिझॉन 5 ते 7 वर्षाचा आहे त्यांनी लार्ज कॅप न घेता बॅलन्स फंड घेतला पाहिजे, म्हणजे 1 स्टेप डाऊन. मला वाटतंय तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्याने त्यांनी आपला रिस्क ॲपेटाईट अगोदर जाणून घ्यावा आणि रिस्क ॲपेटाईटनुसार मग या दृष्टीने तुम्ही फंड्स घ्यावेत. मग त्यामध्ये कोणत्या कंपनीचा घ्यायचा, काय घ्यायचा, तर मग तुम्हाला त्या 50 कंपन्यांचे फ्लेक्सी कॅप चेक करा, त्यातनं कोणता बेस्ट परफॉर्म करतोय पहिल्या 3 मधला जो आहे मागच्या 5 वर्षात त्याला सिलेक्ट करू शकता तुम्ही. या दिशेने आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि हे सगळं मीच सगळं केलं पाहिजे हा हट्ट न धरता तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण त्या रिलेटेड तुमचा रिस्क ॲपेटाईट अगोदर जाणून घेऊ आणि रिस्क ॲपेटाईट जाणून घेऊन मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला तो फंड्स आपल्याला देता येईल आणि त्याच्यावरचा स्टडी करता येईल. आम्ही 20 वर्ष झालं यामध्येच काम करतोय, त्यामुळं यातनं बऱ्याचशा गोष्टी, आयडियाज वेगवेगळ्या वापरून आपण बरंच काही करू शकतो चांगलं. पण त्यातल्या त्यात बेसिक लक्षात घ्या की म्युच्युअल फंड मी का सिलेक्ट करतोय, तर मी पोलाईट आहे आणि मी हे ॲक्सेप्ट केलंय की माझ्यापेक्षा त्या फंड मॅनेजरला जास्त कळतंय. तर मग त्याला फुल फ्रीडम द्या,
त्याला दिलेला फ्रीडम हाच तुम्हाला जास्त चांगला रिटर्न मिळवून देईल. थँक्यू.